बरं मी काय म्हणते, हा लाडू आहे ना हिवाळ्यामध्ये सगळ्यांनी एक खाल्लाच पाहिजे. अतिशय पौष्टिक आहे हाडांच्या बळकटीसाठी, तुमचं जर केस गळती होत असेल तर त्यासाठी. आणि मुख्य म्हणजे यामध्ये दोनही प्रकारे मी दाखवले आहेत. शुगर फ्री देखील करू शकता आणि गुळ घालून देखील करू शकता. बघा काय दिसतात, आहा बहारदार. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त असे डिंक लाडू करूयात बिना पाकाचे, म्हणजे पाक करायचं टेन्शनच नाही. लाडू अतिशय मस्त वळले जाणार आणि मुख्य म्हणजे छान टिकतात हे लाडू आणि अतिशय पौष्टिक, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खाऊ शकतात. साहित्याची सविस्तर यादी व्हिडिओच्या शेवटी आहे, स्क्रीनशॉट काढून सेव्ह करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. पण पटकन नजर घालूयात काय काय घेतले त्यावर. आपण आत्ताच मधुराज रेसिपीचं प्रीमियम क्वालिटीचं 5 पीस नाईफ सेट लॉन्च केलं आहे. उत्तम क्वालिटी आहे. त्याच बोथट सुऱ्या वापरून तुम्हाला कंटाळा असेल तर मधुराज रेसिपी club.com वरून तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे की. 200 ग्रॅम खारीक पूड, 200 ग्रॅम सुका खोबऱ्याचा किस, 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम अक्रोड, 100 ग्रॅम बदाम, अर्धा कपला थोडा जास्त गूळ, अर्धा कप पंपकिन सीड्स, डिंक अर्धा कप म्हणजेच 50 ग्रॅम आणि पाव कप पांढरे तीळ, पाव कप खसखस. आणि यासोबतच आपल्याला लागेल एक कपभर म्हणजेच साधारण एक 100 ते 200 ग्रॅम पर्यंत साजूक तूप. आता सगळ्यात आधी आहे ना सुके जिन्नस आपण छान भाजून घेऊयात. तर त्यामध्ये पांढरे तीळ मंद आचेवर एकसारखे भाजून घ्यायचे. मंद आचेवर एकसारखे परतत भाजून घ्यायचे. तीळ भाजत असताना गॅस अजिबात मोठा ठेवू नका, एकसारखे ते भाजले गेले पाहिजेत. हा तीळ ना मस्त खवंग असे भाजून झाले. बघा काय सुंदर दिसतात, एकसारखा बदामी रंग आला आणि असे ना टचटच उडायला लागतात जसे भाजतात ते. हे बघा पॉपकॉर्न सारखे उडतात. आता हे भाजलेले तीळ एक बाजूला काढून घ्यायचे. भाजलेले तीळ आणि खसखस आपण बाजूला ठेवणार आहोत. मध्यभागी असं एक खड्डा करा म्हणजे त्यामध्ये गरम वाफ जमा नाही होत. बरं चला, आता तीळ भाजून झाले की खसखसही भाजायची. टाकली गरम तव्यात की अशी छान पॉपकॉर्न सारखी पॉप व्हायला सुरुवात होते. आता ही भाजलेली खसखस तिळामध्ये मिसळून घ्यायची. खसखसला पण बघा हलका बदामी रंग आलाय. आता ही तिळामध्ये मिसळून घेऊयात आणि मध्ये खड्डा करत म्हणजे गरम वाफ जमा नाही होणार. आता सुकं किसलेलं खोबरं तेही भाजून घेऊयात. मिसळायचं. चला, खोबरं आहे ना इथे मस्तपैकी खरपूस भाजून झालंय. छान बदामी रंग आलाय पण करपलेलं नाही. आता हे भाजलेलं खोबरं आपण काढूया डिशमध्ये. भाजलेल्या खोबऱ्याचा एवढा कमाल सुवास तर वळतो ना. आता हे देखील असं पसरवून ठेवा म्हणजे गरम वाफ जमा नाही होणार. चला, आता आहे ना पुढचे सगळा सुकामेवा छान तुपामध्ये खमंग असा तळून घ्यायचा. तर सगळ्यात आधी 2-3 चमचे साजूक तूप गरम करूयात. आता लागेल तसं ना तूप आपण नंतर वाढवत जाऊ, पण सध्या कमी घातलं तरी काही हरकत नाही. साधारण हे 50 ग्रॅम साजूक तूप असेल याच्यात घातलेलं. आता यामध्ये काजू मिसळून घ्यायचे आणि काजू देखील ना छान खुटखुटीत होईपर्यंत बदामी रंगावर तळून घेऊयात. आता गंमत बघा, आहेत हे काजू पण त्याला तळायचंय बदामी रंगावर. चला, काजू आपले छान बदामी रंगावर तळून झाले. काय मस्त खुटखुटीत झालेत बघा काजू, रंग सुरेख आलाय. आता हे छान तळलेले काजू या खोबऱ्यावर घालायचे. आता याच तुपामध्ये बदाम घालायचे आणि बदाम देखील थोड्या गडद बदामी रंगावर तळून घ्यायचे. मिसळायचे आणि खुटखुटीत करून घ्यायचे. बदाम देखील छान खुटखुटीत तळून झाले. आता बदाम देखील तळले गेलेत कसं ओळखायचं, हे बघा पॉपकॉर्न सारखे उडतात, फुटायला सुरुवात होतात, याचा अर्थ ते छान खुटखुटीत झाले. आता हे तळलेले बदाम देखील काढायचे. आता याच तुपामध्ये अक्रोड घालूयात. बरं मी काय म्हणते, सगळे असे हे महागाचे सुकेमेवे वापरले पाहिजे असं काही नाही. जे काही सुकामेवा तुमच्या घरात उपलब्ध असेल तो आणि प्लस शेंगदाणे असं तुम्ही वापरू शकता. शेंगदाणे, तीळ आणि खसखस याचं कॉम्बिनेशन केलं तरी चालेल. शेंगदाण्यांमध्ये
तितकंच त्याच मात्रेमध्ये प्रोटीन आणि इतर पोषण मूल्य असतात जी या सगळ्या महागड्या सुक्यामेव्यामध्ये आहेत. आता यामध्ये घालूयात अक्रोड, मिसळूयात. अक्रोड देखील छान तळून घ्यायचं. अक्रोडही खरपूस तळून झाले मस्त. आता हे देखील काढूयात या सुक्यामेव्यावर. आता याच तव्यात आणखी थोडंसं साजूक तूप गरम करते. आधी 50 ग्रॅम घातलं होतं, आणखी पुन्हा थोडं 1 चमचाभर घालते, नंतर लागेल तसं घालेन. आणि यामध्ये घालूयात आता पंपकिन सीड्स, मिसळूयात. पंपकिन सीड्स छान तळून झाल्या. आता या सुक्यामेव्यामध्ये मिसळायच्या नाही, हे आपण खसखस आणि तीळ भाजून घेतले ना त्यामध्ये घालूयात. आणि असं आपण का करतोय हे तुम्हाला नंतर सांगते. हे बघा, पंपकिन सीड देखील टपाटप टपाटप पॉपकॉर्न सारख्या फुटतात. आता 50 ग्रॅम साजूक तूप पुन्हा गरम करते. तूप गरम झालं की यामध्ये डिंक तळून घ्यायचं. आता हा 50 ग्रॅम डिंक आहे, चुरा केलेलाच डिंक आहे, त्यामुळे तो आहे तसा टाकते, खडा डिंक नाही आहे हा. आता हा तुपामध्ये छान फुलवायचा. डिंक तुपामध्ये छान फुलवून झाला. हा भुगा केलेला डिंक आहे, त्यामुळे असा जमा झाला. जर अख्खे खडे असतील तर ते लहायांसारखे फुटतात, पण हरकत नाही. एनिवे आपण हे दळूनच घेणार आहोत. आता हे तळलेल्या सुक्यामेव्यामध्ये घालूयात. आता पुन्हा 2-3 चमचे साजूक तूप त्याच तव्यात घालायचं. आता तूप गरम झालं की गॅस बंद करायचा. आणि हे जे खारीक पूड आहे बंद गॅसमध्ये घालायची, करपवायची नाही. यामध्ये साखरेचा अंश असतो ना, ती लगेच करपते, त्यामुळे गॅस बंद करून ही खारीक पूड यामध्ये घालायची आणि फक्त मिसळून घ्यायची, बाकी काहीच करायचं नाही. तुपात फक्त घोळवायचे आणि गॅस खाली बंद आहे. खारीक पूड आहे ना, तळायची अजिबात गरज नाहीये. तुपामध्ये फक्त तव्याची उष्णता लागेल इतपतच घोळवून घ्यायची. बघा, हे सगळं तव्यातलं तूप आहे ते या खारीक पूडमध्ये झिरपलं गेलंय. तवाही स्वच्छ होतो, म्हणून खारीक पूड सगळ्यात शेवटी घालायची. आता ही भाजलेली खारीक पूड या सुक्यामेव्यामध्येच कालवून घ्यायची. आता हा जो सगळा तळलेला सुकामेवा आहे यामध्ये भाजलेले तीळ, खसखस आणि पंपकिन सीड्स अर्धेच घालायचे, सगळे नाही घालायचे. असं का करायचं पुढे सांगते. सगळे नाही घालते मी, अर्धे घालते. आता हे उरलेलं अर्ध मिश्रण आहे, हे आपण नंतर वापरूयात. आता हे सगळं एकजीव करायचं. सुकामेवा, खोबरं, परत हा जो डिंक आहे जरा जमा झालेला, याचे तुकडे करूयात, जेणेकरून मिक्सरला फिरवताना तो सगळा डिंक एकसारखा लागला जाईल. चला, हे सगळं मिश्रण आहे ना मिसळून व्यवस्थित तयार आहे. सगळा सुकामेवा, खारीक पूड, खोबरं असं एकजीव करून घ्यायचं. आणि आता मिक्सरमध्ये 3-4 बॅचेसमध्ये हे फिरवून बारीक करून घ्यायचं. खूप मिश्रण यामध्ये नका भरू मिक्सरमध्ये, अर्धा मिक्सर भरेल इतकंच करा, म्हणजे ते फिरलं जाईल, नाहीतर काय होईल ना, मिश्रण छान फिरणार नाही. आता मिक्सरला फिरवताना एक महत्वाची काळजी घ्यायची, ती म्हणजे एकसारखं फिरवू नका, नाहीतर हे जे सगळा सुकामेवा आहे त्याचं बटर तयार होतं. पल्स मोडला फक्त पल्स करत राहा, दॅट्स इट. फक्त आपल्याला तुकडे करायचे, पेस्ट करायची नाही. आता हे मिश्रण मोठ्या परातीमध्ये काढून घ्या, कारण आपल्याला भरपूर लाडू करायचे, त्यामुळे मोठं भांडं घ्या. मिक्स करायला नंतर गुळ घातल्यावर मिक्स करायला सोपं गेलं पाहिजे. तर याच प्रकारे सगळा सुकामेवा मी दळून घेते. काय दिसतंय कमाल. हे असंच मिश्रण ठेवून आहे लाडू न वळताही खाऊ शकतो. आणि ज्यांना शुगर फ्री करायचं त्यांना परफेक्ट आहे. थोडं तूप घाला, लाडू वळले जातील. आता हे जे भाजलेले तीळ आणि खसखस ठेवले होते हे आत्ता यामध्ये मिसळायचं. आत्ता का मिसळते, हे लाडू वळताना किंवा फोडताना किंवा खाताना दिसायला खूप गोड दिसतं, म्हणून मी हे थोडं अख्खं ठेवले. हे मिश्रण बघा छान झालंय आणि हलकंसं जाडसरच ठेवलंय. मध्ये मध्ये तुम्हाला काजूचे तुकडे दिसतील, बदामाचे तुकडे, खोबऱ्याचे असं काप. आता हे मिसळायचं. सो शुगर फ्रीचं बऱ्याच जणांची डिमांड असते, तर या प्रकारे तुम्ही शुगर फ्री हे करू शकता. असेच हे वळले जातात. तुम्ही जर आणखी छान बारीक फाईन केलं ना, पेस्ट टाईप, म्हणजे थोडंसं बटर टाईप, म्हणजे पीनट बटर असतं, तर मग गुळ बीड काही तूप पण घालायची गरज नाही, तसेच ते छान वळले जातात. आता शुगर फ्रीला हा एक बेस परफेक्ट आहे.
पण आपण रेग्युलर पण डिंक लाडू कसं करायचं ते बघूया. चला आता काय करायचं तुम्हाला सांगते. आता गुळ घ्यायचा कढईमध्ये, यामध्ये थोडं साजूक तूप घालायचं, 4 चमचे मिक्स करूयात. हे बघा गुळ विरघळला पाहिजे. कधी कधी काय होतं ना, गुळ छान असा विरघळला जात नाही किंवा हवा तसा मऊ नाही राहत आणि मग लाडू वळले नाही जात. गुळाचं प्रत कशी आहे त्यावर तुम्ही ते ठरवू शकता. तुमचं काय होतं, हिवाळ्याच्या दिवसात एनिवे गुळ थिजला जातो, तर या स्टेजला अगदी चमचाभर पाणी घातलं तरी काही हरकत नाही इन दॅट केस. गुळ आणि तुपाचं मिश्रण छान एकसंध झालं. पाक वगैरे करायची गरज नाही, करपवायची तर अजिबात गरज नाही, फक्त मिसळून घ्या आणि गुळ असं छान वितळला पाहिजे. बघा आता गॅस बंद करते. ओव्हरकुक करू नका. ओव्हरकुक केला ना तर गुळाची चव बदलते. फक्त हे असं मेल्ट करून घ्यायचं. आणि जसं मी सांगितलं, गुळ तुमचा खूप थिजलेला असेल, अगदी चमचाभर पाणी घाला, त्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट ॲडजस्ट होते. आता हे गुळाचं मिश्रण या सुक्या मेव्यामध्ये घालूयात आणि हे लगोलग मिसळून घ्यायचं. गुळ छान एकजीव झाला पाहिजे या पूर्ण सुक्या मेव्यामध्ये, अगदी महत्त्वाचं आहे. चला गुळ घातल्यावर हे सगळं मिश्रण एकजीव झालं. आता याचे लाडू बांधायचे. हे बघा थोडं थोडं हातात मिश्रण घ्यायचं आणि हलकं गरम असतानाच लाडू वळायला सुरुवात करायची, म्हणजे लाडू छान बांधले जातात. आणि हे जे तुम्हाला म्हणलं की नाही, हे आपण नंतर घातलंय, हे बघा किती छान दिसतंय, हिरवं हिरवं असं वर्ण. बघा छान लाडू वळला जातो, अजिबात अवघड जात नाही. बघा काय सुंदर लाडू वळला जातोय, अजिबात एफर्ट किंवा श्रम लागत नाही, मिश्रण पण सुकं सुकं नाही झालं. आणि हे खाताना दाताखाली आलं ना, तीळ, पंपकिन सीड्स की याची एक बहारदार वेगळी चव येते, खसखस, ते खायला खूप मजा वाटते. त्यामुळे थोडंसं वर्ण घातलं सजावटी करता असं छान लागतं. चला आता याच प्रकारे सगळे लाडू आपण तयार करूयात. मस्तपैकी डिंकाचे लाडू तयार आहेत. हे लाडू 2 ते 3 महिने छान टिकतात, हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या. बरं हा लाडू सगळेच खाऊ शकतात, फक्त काय बाळंतिणीनेच खाल्लं पाहिजे असं काही नाही. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला ऊब देण्यासाठी हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खाऊ शकतात. हे जे प्रमाण दिलंय त्या प्रमाणात लिंबापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे 30 ते 35 लाडू व्यवस्थित तयार होतात. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.